जय हिंद मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर मी सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे। आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पवित्र पोर्टल मार्फत चालू असलेल्या शिक्षक भरती संदर्भामध्ये ज्या काही महत्त्वाच्या अपडेट्स आहेत, जे काही महत्त्वाचे प्रश्न तुमच्या मनामध्ये सध्याच्या घडीला निर्माण झालेले आहे, त्या सर्व प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओच्या माध्यमातून देण्यासाठी प्रयत्न करणार आहोत। त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे काही विथ इंटरव्ह्यू आणि उर्दू माध्यमाकरिता ओपन कन्वर्टेडचा राऊंड आहे, त्याचे प्रेफरन्सेस लॉक झालेले आहे, त्याची यादी कधीपर्यंत लागू शकते त्याविषयी माहिती बघणार आहोत। त्यातल्या त्यात कन्वर्जन राऊंडमध्ये निवड झालेल्या उमेदवारांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन किंवा समुपदेशन संदर्भामध्ये काय अपडेट आहे त्याविषयी माहिती बघणार आहोत। त्यातल्या त्यात ज्या काही कोर्ट केसेस सध्याच्या घडीला पेंडिंग आहे, त्याच्या काही सुनावण्या ऑलरेडी झालेल्या आहेत आणि काही होऊ इच्छित आहेत, त्या संदर्भामध्ये काय अपडेट आहे। त्यानंतर साधन व्यक्तीची पद असेल किंवा 10% ज्या काही पद कपातीचं प्रकरण आहे, त्या जागा कधीपर्यंत येऊ शकतात त्या संदर्भामध्ये माहिती असेल, ती सर्व माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्यासाठी प्रयत्न करणार आहोत। परंतु तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आमचं चॅनल सबस्क्राइब करा, साईडचं जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा, जेणेकरून शिक्षक भरतीच्या संदर्भामधल्या कोणत्याही माहितीची अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही। चला तर मित्रांनो, बघूया एक एक करून सर्व गोष्टींविषयी तपशीलवार पद्धतीने माहिती। सर्वात हॉट टॉपिक सध्याच्या घडीला एकच आहे की आता काही दिवस उलटून गेलेले आहे। विथ इंटरव्ह्यूच्या संदर्भामध्ये जे काही ऑप्टिंग आउटची सुविधा होती ती क्लोज होऊन, कारण 15 तारीख जी आहे त्यांच्याकरिता शेवटचे देण्यात आलेली होती की जे उमेदवार ऑलरेडी कोणत्या तरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सिलेक्ट झालेले आहेत आणि जे उमेदवार विथ इंटरव्ह्यूच्या राऊंडला वरच्या वर्गासाठी पात्र आहेत, परंतु त्यांना आता त्या ठिकाणी इंटरव्ह्यूमध्ये सहभागी होण्याची इच्छा नाहीये, कारण त्यांचे जे काही भाऊ बहीण आहे अजूनही निवड यादीच्या प्रतीक्षेमध्ये आहे, त्यांना कुठेतरी संधी मिळावी याकरिता आयुक्त महोदय असेल किंवा त्यांच्या टीमने एक खूप चांगला निर्णय घेतला होता की ऑप्टिंग आउटची, ती ऑप्टिंग आउटची सुविधेचा बऱ्याच जणांनी या ठिकाणी लाभ घेतलेला आहे। आता तुम्हा लोकांचा प्रश्न असेल की एक्झॅक्टली किती उमेदवारांनी ऑप्टिंग आउट मध्ये सहभाग नोंदवलेला आहे, तसा ऑफिशियल आकडा आपल्याला समजू शकलेला नाही, परंतु एक समाधानकारक बाब हीच आहे की जे काही शिक्षक भरतीसाठी काम करणारे लोक आहेत, वेगवेगळ्या संघटनेच्या माध्यमातून, यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून किंवा ज्यांचे छोटे छोटे गट आहे त्यांच्या माध्यमातून, त्या लोकांनी ज्यावेळेस आवाहन केलं, आम्ही देखील आवाहन केलं होतं, त्या आवाहनाला बऱ्यापैकी रिस्पॉन्स मिळालेला आहे। त्यामुळे आपण असं समजू शकतो, असं मान्य करू शकतो की बऱ्यापैकी ऑप्टिंग आउटमध्ये उमेदवारांनी सहभाग नोंदवलेला आहे। त्याचा परिणाम डायरेक्टली जे आहे विथ इंटरव्ह्यूचं जो मेरिट आहे तो खाली येण्यावर होणार आहे, कारण ज्यांचं सिलेक्शन ऑलरेडी झालंय साहजिक आहे त्या उमेदवारांचे मार्क्स जास्त असणार आहे आणि जास्त असतील आणि तेच उमेदवार जर का विथ इंटरव्ह्यूला पार्टिसिपेट करत असेल तर साहजिक आहे त्यांचं सिलेक्शन पुन्हा एकदा होणार आहे। आणि जर मग ते उमेदवार जर का स्पर्धेतून बाहेर पडू इच्छित आहेत स्वतःच्या स्वमर्जीने, स्वतःच्या खुशीने, तर साहजिक आहे त्याच्यापेक्षा कमी मार्क्सवाला उमेदवार या ठिकाणी सिलेक्ट होऊ शकतो। त्यामुळे बऱ्यापैकी जे आहे मेरिट खाली येऊ शकेल, हा एक मुद्दा आहे। आता यांची जी यादी आहे ती कधीपर्यंत लागणार आहे, याच्यासोबतच उर्दू माध्यमाचे जेवढे उमेदवार आहेत की ज्यांना खूप जास्त प्रतीक्षा होती की ओपन कन्वर्टेडचे प्रेफरन्सेस लॉक करण्याची आणि त्याची जी मेरिट यादी आहे ती जाहीर होण्याची, तर त्या संदर्भामध्ये जर का आपण डिटेल्समध्ये या ठिकाणी अपडेट घेण्याचा प्रयत्न केला, वरिष्ठ अधिकाऱ्यांशी या ठिकाणी चर्चा केली, तर आपल्याला एक गोष्ट या ठिकाणी लक्षात येते आहे की विथ इंटरव्ह्यूचा राऊंड असेल किंवा ओपन कन्वर्टेडचा राऊंड असेल तो एकत्रितपणाने या ठिकाणी घोषित केला जाऊ शकतो, ही दाट शक्यता आहे। आता तो कधी घोषित केला जाणार आहे किंवा ती यादी कधी लागणार आहे, तर आता उद्यापासून, आज रविवार आहे, उद्या सोमवारपासूनचा जो आठवडा सुरू होतो आहे, हा आठवडा सर्वांसाठी या ठिकाणी हिस्ट्री क्रिएट करणारा असेल। या आठवड्यामध्ये आपल्याला यादी लागणार असल्याची माहिती वरिष्ठ स्तरावरून मिळत आहे। आता हा संपूर्ण आठवडा म्हणजे एक आठवड्याच्या नंतरच लागेल का, तर त्याचं उत्तर आहे नाही। या आठवड्याभरामध्ये जे आहे जवळपास संपूर्ण जे प्रक्रिया आहे ती पार पडली जाणार आहे आणि याच आठवड्यामध्ये कदाचित इथून पुढे 4-5 दिवसांमध्येही असू शकतं किंवा 8 दिवसाच्या आतमध्ये कधीही जी आहे ही यादी डिक्लेअर केली जाऊ शकते। त्यामुळे आपल्या सर्वांना गुड न्यूज लवकरच मिळणार आहे।
आता दुसरा एक महत्त्वाचा प्रश्न वारंवार काही सोशल मीडियाच्या माध्यमातून विचारला जातो आहे की विथ इंटरव्ह्यूला जर का 5,000च्या आसपास जागा असेल तर मग त्या 5,000 जागांसाठी कोणाची निवड होणार किंवा किती उमेदवारांचं सिलेक्शन होणार आहे? प्रत्येकानं आपल्या आपल्या परीने या ठिकाणी जे आहे अनालिसिस करून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे, परंतु कधी कधी काही आकडे पाहिल्याच्या नंतर आम्हा लोकांनाही हसू येतं की यार हे सगळं जे आहे न याला धड आहे ना याला पाय आहे, ही मध्यंतरीच लटकलेली कुठली तरी गोष्ट आहे, त्याच्यामध्ये कोणत्या प्रकारचं या ठिकाणी तथ्य नाहीये. तर बघा जनरली तुम्हाला सांगतो आहे, एका उमेदवाराला मेरिटमध्ये जर का तो बसत असेल तर 10 ठिकाणी 10 संस्थांवर मुलाखतीसाठी जाण्याची संधी मिळणार आहे. आता सर्वच्या सर्व उमेदवारांना 10 ठिकाणी जाण्याची संधी मिळेल का? नाहीये, कारण त्याचं जर का मेरिटच 4 ठिकाणी बसलं तर साहजिक आहे तो 4च ठिकाणी जाणार आहे. आणि एक उमेदवार आहे ज्याचं मेरिट जे आहे 50 ठिकाणी बसतोय, ते काय 50 ठिकाणी जाणार का? साहजिक आहे नाही जाणार आहे. तोही हायेस्ट 10 ठिकाणी जाणार आहे. आता काही उमेदवारांचं मत आहे सर मी 1ली ते 12वी पर्यंत पात्र आहे, म्हणजे 4ही गटांसाठी पात्र आहे, मग मला 4 गटांचे 40 प्रेफरन्स येतील का? म्हणजे 40 ठिकाणी रिकमेंडेशन येणार का? नाही. तुम्ही कोणत्याही गटासाठी पात्र असू द्या, तुम्हाला हायेस्ट 10 ठिकाणी इंटरव्ह्यू देण्याची संधी मिळणार आहे. आणि काही काही उमेदवारांना ज्यांचं मेरिटच बसणार नाही त्याला एकाही ठिकाणी जाण्याची संधी मिळणार नाही. मग जर का ढोबळ मानाने एका जणानं कॅल्क्युलेशन केलंय, मला फार हसू आलं की 5,000 जागा आहे आणि एका जागेसाठी जे आहे 10 उमेदवार या ठिकाणी जाणार आहे. याचा अर्थ विथ इंटरव्ह्यूच्या यादीमध्ये जे आहे 50,000 उमेदवारांचं सिलेक्शन होणार असं सांगितलेलं आहे. हे साफ चुकीचं आहे. त्याच्यामध्ये जे आहे कोणत्याही प्रकारचं तथ्य नाहीये. एकच उमेदवार जर का 10 ठिकाणी जात असेल तर त्या उमेदवाराची गणना 1 नसून त्या उमेदवाराला 10 वेळेस मोजावं लागतं. आता तुम्ही तुमचं समजून जा की मी नेमकं काय बोललेलो आहे आणि विथ इंटरव्ह्यूच्या राऊंडला किती उमेदवारांचं सिलेक्शन या ठिकाणी होऊ शकतं. तो आकडा फार छोटा असतो. ठीक आहे, ही एक गोष्ट झालेली आहे. म्हणजे आता पुढचा जो काही आठवडा असणार आहे, आता चालू होणारा उद्यापासूनचा आठवडा, हा आठवडा सर्वांसाठी अतिशय महत्त्वाचा असणार आहे, कारण या आठवड्यामध्ये आपल्याला यादी पाहायला मिळणारच आहे. राहते आहे दुसरी गोष्ट की ज्या उमेदवारांचं कन्व्हर्जन राऊंड मध्ये सिलेक्शन झालेलं आहे परंतु त्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन अजून झालेलं नाही, उदाहरणार्थ पीएमसी असेल, पुणे महानगरपालिका असेल, सिंधुदुर्गची जिल्हा परिषद असेल किंवा आणखी काही ठिकाणचं प्रकरण आपल्याला ऐकायला मिळतो आहे, तर या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या संदर्भात नोटिफिकेशन अजून आलेलं नाही. त्या लोकांनी अजिबात पॅनिक होण्याचं कारण नाहीये. पीएमसीचं जर का तुम्हाला उदाहरण सांगायचं म्हटलं तर पीएमसी मध्ये जे पहिल्या राऊंडला सिलेक्शन झालेले उमेदवार आहेत त्या उमेदवारांचा एक शेवटचा लॉट जो की हॉरिझॉन्टल मधून सिलेक्ट झालेले आहे, म्हणजे त्यांच्या समांतर आरक्षणाच्या प्रमाणपत्राचं रिव्हेरिफिकेशन करण्याची प्रोसेस चालू होती, त्यांचा शेवटचा लॉट अजूनही जॉईनिंगचा बाकी आहे. आता कदाचित या आठवड्यामध्ये त्यांना जॉईनिंग मिळेल आणि त्यांना जॉईनिंग मिळाली की लगेच जे आहे पीएमसीचे जे कन्व्हर्जन राऊंड मध्ये आलेले उमेदवार आहे त्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन या ठिकाणी होऊ शकेल. सेम गोष्ट सिंधुदुर्गच्या संदर्भामध्ये देखील आहे. सिंधुदुर्गमध्ये थोडंसं स्थानिकचा वाद असल्या कारणाने काही उमेदवारांचं असं मत आहे की आम्हाला का डावलल्या जातं का, आमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच करून घेतलं जात नाही का, तर त्याही लोकांनी या ठिकाणी पॅनिक होण्याचं, घाबरण्याचं अजिबात कारण नाहीये. त्या ठिकाणी स्थानिक उमेदवारांना प्राधान्यक्रम द्या ही मागणी फार जुनी आहे, परंतु ती मान्य होणार किंवा होणार नाही याचा तुमच्या निवडीवरती परिणाम या ठिकाणी अजिबात होणार नाही. त्याच्यामुळे काही दिवस संयम ठेवा. या आठवड्यामध्ये कदाचित तुमच्या लोकांसाठी देखील नक्कीच आपल्याला गुड न्यूज पाहायला मिळू शकते. राहते आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट, जे काही पवित्र पोर्टल शिक्षक भरतीच्या संदर्भामध्ये कोर्ट केसेस आहे त्याच्या सुनावण्या मागच्या आठवड्याभरामध्ये बऱ्याच वेगवेगळ्या कोर्ट केसेसची सुनावणी झालेली आहे. उर्दू माध्यमाचं क्रॉस मीडियम असेल, 5560ची याचिका असेल, 2017ची मागासवर्गीय पद कपातीचं प्रकरण असेल किंवा 5560चं प्रकरण आहे, रयत शिक्षण संस्थेच्या संदर्भामधलं प्रकरण आहे, त्यानंतर सायन्स मॅथच्या संदर्भामधलं प्रकरण आहे. बऱ्याचशा प्रकरणांवरती सुनावण्या या ठिकाणी झाल्या आणि काही ठिकाणी जे आहे सुनावण्या या ठिकाणी टेबलवर येऊ शकलेल्याही नाहीये. म्हणजे त्यांच्या संदर्भामध्ये फार काही विशेष असं सांगण्यासारखं नाहीये की असं वेगळं असं काही घडलेलं आहे म्हणून. त्यामुळे जे काही परिस्थिती होती की कोर्टाने कोणत्याही प्रकारच्या याद्यांवर स्टे देण्यासाठी साफ शब्दांमध्ये नकार दिलेला आहे, तो नकार अजूनही कायम आहे.
म्हणजे जर का काही लोकांच्या मनामध्ये हा प्रश्न असेल की यार कोर्टामध्ये याचिका आहे, मग पुढच्या याद्यांवरती का काय स्टे बसतो की काय, तर त्या लोकांनी अजिबात घाबरण्याचं कारण नाहीये. सध्या तरी कोर्टानं आपला जो स्टेटमेंट आहे की पुढच्या याद्या लावण्याकरिता आम्ही कोणत्या प्रकारचं स्टे या ठिकाणी देऊ इच्छित नाही, देणार नाही, तोच स्टेटमेंट या ठिकाणी टू बी कंटिन्यू राहणार आहे. त्यामुळे पुढच्या कोणत्याही याद्यांवर या ठिकाणी स्टे येणार नाही. हा, एक गोष्ट या ठिकाणी न्यायालय नक्की सांगतो आहे की पुढच्या ज्या काही याद्या असेल किंवा जॉईनिंग असेल ती न्यायालयीन प्रकरणाच्या अधीन राहून लावण्यात येणार आहे. म्हणजे यदा कदाचित भविष्यामध्ये तो जर का निकाल त्या सरकारच्या विरोधामध्ये गेला किंवा आयुक्त ऑफिसच्या विरोधामध्ये गेला तर निश्चितपणाने त्याचा परिणाम त्या सिलेक्ट झालेल्या उमेदवारांवर होणार आहे. परंतु निवड यादी लावण्यापासून या ठिकाणी मज्जाव करण्यात आलेला नाही, ही एक समाधानकारक बाब आहे. आणि म्हणूनच मी याच्या पूर्वी देखील तुम्हा लोकांना बोललो होतो, स्पेशली जे आहे उर्दू मीडियम के जो उम्मीदवार हैं उन लोगों को हमने पहले ही बोला था कि हमारी एक ही डिमांड है कि चाहे आप इसमें किसी को भी मौका दो ओपन कन्वर्टेड राउंड में, चाहे 55% वालों को दो, चाहे 60% वालों को दो. मैंने तो यहां तक ऐलान बोल दिया था कि भाई 50% वालों को मौका दो. हमें कोई उसमें जो है किसी बात का ऑब्जेक्शन बिल्कुल नहीं है. हमारी सिर्फ एक डिमांड है कि बच्चे जो है बहुत इंतजार तवील होने की वजह से डिप्रेशन में, कई सारे बच्चे जो है वो सुसाइड करने की लैंग्वेज भी बोल रहे हैं. तो इसलिए लिहाजा जरूरी ये है कि आने वाली जो लिस्ट है ओपन कन्वर्टेड की वो जल्द से जल्द लगाई जाए. और हमने वही डिमांड बार बार दोहराई, हमें इसको शामिल करो, उसको निकालो, या उसको मौका दो, इसको मौका मत दो. ऐसा हमने कभी न बोला है और न कभी बोलेंगे. साहब ने जो है जो सुप्रीम कोर्ट का डिसीजन है उसका जो मतलब निकाला है वो मतलब यहां पर पवित्र पोर्टल में अप्लाई किया है. उसमें हम लोगों का या किसी संगठन का कोई ताल्लुक नहीं है, कोई संबंध नहीं. हमारी सिर्फ एक डिमांड है कि भाई राउंड जो है वो जल्द से जल्द लगाया जाए, क्योंकि बहुत सारे लोग जो है इसकी वजह से डिप्रेशन में जा चुके हैं, क्योंकि इंतजार बहुत लंबा हो गया. तो उम्मीद यही है कि अपनी जो लिस्ट है ये हफ्ते में लग जाए और आने वाला ये जो यौम आज़ादी का दिन है, 15 अगस्त का दिन है, उस दिन अपने तमाम जो नए टीचर्स रहेंगे वो अपने अपने स्कूल्स के अंदर रहेंगे और इंशाल्लाह जो अपने झंडे को जो है, अपने परचम को सलामी भी देंगे. और ऐसा ही होगा. त्यानंतर जो काही दुसरं प्रकरण आहे रयत शिक्षण संस्थेच्या संदर्भामध्ये, तर रयतच्या संदर्भामध्ये देखील अभियोग्यताधारक ज्यांची निवड त्या ठिकाणी झालेली आहे ते खूप जास्त डिप्रेशनमध्ये असल्याची माहिती आपल्याला मिळत आहे. आपण पाहतो आहे, आपली सहानुभूती त्या लोकांच्या सोबत आहे. परंतु प्रकरण कोर्टामध्ये असल्या कारणाने आपण देखील हतबल झालेलो आहे. इवाना जे उमेदवार या ठिकाणी सिलेक्ट झालेले आहे किंवा आयुक्त महोदय आहे ते देखील या बाबतीमध्ये तरी सध्याच्या घडीला हतबल झाल्याची माहिती आपल्याला मिळत आहे. कारण कोर्टाने आता हे प्रकरण बहुतेक ऑगस्ट महिन्यामध्ये सुनावणीसाठी बोलावलेलं आहे. त्या दिवशी आपण अपेक्षा व्यक्त करूया की लवकरात लवकर जे आहे या संदर्भामध्ये काहीतरी तोडगा निघावा. या उमेदवारांचं ऍटलिस्ट कोणत्या तरी आस्थापनेमध्ये या ठिकाणी समायोजन व्हायला पाहिजे, एवढी शेवटच्या दर्जामध्ये या उमेदवारांची इच्छा आपल्याला पाहायला ऐकायला मिळत आहे. असंच हो, कोणत्याही अभियोग्यताधारकांवर या ठिकाणी अन्याय होऊ नये अशीच आपली अपेक्षा आहे. राहते आहे दुसरा महत्त्वाचा मुद्दा, आणि तो म्हणजे की 10% जो जागा कपात झाल्या होत्या त्या संदर्भामध्ये त्या जागा येतील का. तर बघा, सध्या आपण वरिष्ठ लेवलला जर का त्या संदर्भामध्ये चर्चा केली तर एक गोष्ट पॉझिटिव्हली निघून येत आहे की 10%च्या संदर्भामध्ये सध्या प्रशासन पॉझिटिव्ह आहे, आणि ते देखील याच टेटच्या मार्कांवर, म्हणजे सेकंड टेटच्या बेसिसवरच 10% ज्या जागा आहेत त्या पोर्टलला आणण्यासाठी हालचाली चालू आहे. ही एक निश्चितपणाने आनंदाची गोष्ट आहे. कारण ज्या उमेदवारांचं सिलेक्शन 1, 2, 3 मार्काने राहिलेलं असेल, म्हणजे थोड्या थोड्या मार्कांवरून सिलेक्शन बाकी असेल, त्या उमेदवारांना या राऊंडमध्ये निश्चितपणाने होप्स ठेवायला हरकत नाही. आता तो राऊंड कधी होऊ शकेल याची एक्झॅक्टली डेट आपल्याला सांगता येणार नाही, कारण जवळपास जे आहे विधानसभेची जी काही आचारसंहिता लागणार आहे त्याला जवळपास 1.5 महिन्यांचा कालावधी बाकी आहे. त्याच्या पूर्वी या सगळ्या प्रक्रिया होणं अपेक्षित आहे. आपली सर्वांची तीव्र इच्छा आहे की या संपूर्ण घटना ज्या आहेत त्या विधानसभेच्या पूर्वी घडायला पाहिजे. असंच हो अशी आपल्याला अपेक्षा आहे. त्यातल्या त्यात ज्या साधारण व्यक्तीच्या जागा आहेत, साधारण व्यक्तीच्या जागांच्या संदर्भामध्ये देखील शासन पॉझिटिव्ह आहे, परंतु अजून क्लॅरिटी थोडीशी त्या संदर्भामध्ये कमी आहे. तो आपल्याला आतापर्यंत ज्या काही चर्चा झाल्या प्रशासनिक अधिकाऱ्यांसोबत त्या चर्चेमधून आणि तोचा जो काही GR आहे
त्या GRचं अनालिसिस केल्याच्या नंतर दाट शक्यता अशी वाटते आहे की त्यामध्ये जे सिलेक्ट झालेले उमेदवार आहेत त्यांना चान्स मिळू शकतो. हे मी माझं गेस सांगतो आहे. मला जेवढ्या गोष्टी या ठिकाणी चर्चेमधून आणि त्या GR मधून समजून आलेल्या आहेत त्यावरून मी ही गोष्ट सांगत आहे. आता काही जणांची या संदर्भामध्ये मतमतांतरे असू शकतात की यामध्ये जे आहे सर्व अभियोग्यता धारकांना चान्स मिळायलाही पाहिजे असं माझी देखील इच्छा आहे. मिळायला तरी हरकत नाहीये, परंतु जो काही शासनाचे धोरण सांगितले जात आहेत या ठिकाणी किंवा जो GRचा अर्थ आपल्याला थोडक्यामध्ये लक्षात येतो आहे त्यावरून तरी हेच लक्षात येतं की ज्या उमेदवारांचं सिलेक्शन ऑलरेडी झालेलं आहे त्याच उमेदवारांमधून ही जी साधारण व्यक्तीची जी पदं आहेत ती भरली जाऊ शकतात. आता जे काही रियालिटी असेल ती येत्या काही दिवसांमध्ये त्या संदर्भामध्ये निवडीचे जे काही निकष असेल त्या संदर्भामध्ये कदाचित एखादा शासन निर्णय पब्लिश होईल आणि तो शासन निर्णय पब्लिश झाल्याच्या नंतर त्या गोष्टींवरती या ठिकाणी शिक्कामोर्तब झाल्याचं आपल्याला पाहायला मिळेल. त्यामुळे मित्रांनो आता सर्वांनी थोडंसं रिलॅक्स राहा. विथ इंटरव्ह्यूची यादी या आठवड्यामध्ये लागणारच आहे. कोणत्याही प्रकारचा अडथळा यासाठी येणार नाहीये कारण पवित्र पोर्टलची टेस्टिंग ऑलरेडी कंप्लीट झालेली आहे. सर्व काही प्रक्रिया सर्व यंत्रणा जी आहे सुरळीतपणाने चालू आहे. आता फक्त विथ इंटरव्ह्यू आणि ओपन कन्व्हर्टेडचा राऊंड हा आपला शेवटचा टप्पा असेल. यानंतर एक छोटासा राऊंड असेल अपात्र गैरहजरचा ज्यामध्ये फार कमी जागा येतील, परंतु तोही राऊंड होण्याची शक्यता दाट आहे कारण ज्या 21,000 जागा समथिंग आपल्याला पवित्र पोर्टलच्या पहिल्या जाहिरातीमध्ये दाखवल्या होत्या त्या सर्वच्या सर्व जागा भरणं शासनाला बंधनकारक आहे. त्यामुळे या राऊंडच्या नंतर एक अपात्र गैरहजरचा छोटासा राऊंड कमी जागा असेल त्यामध्ये तो लागणार आहे.